आज आम्ही शिरपूरमध्ये आलो आहोत पिडियाट्रिक सर्जरी कॅम्पच्या निमित्ताने. सकाळपासून आम्ही 50 पेक्षा जास्ती लहान गरीब मुलांवरती उपचार केले आहेत, सर्जरीज केल्या आहेत. ज्या सर्जरीज नॉर्मली मुंबई पुण्यामध्ये 50,000च्या वरती होतात, त्या सगळ्या आपल्याला ह्या कॅम्पच्या निमित्ताने गरीब मुलांना उपचार करायला, ज्यांना सोय नसते अशा मोठ्या शहरात येण्याची, त्यांना आपण इकडे येऊन करतो. मैं अभी फ़िलहाल शैल्य शिशु प्रतिष्ठान इस कार्यक्रम के तहत शिरपुर में आया हुआ हूँ, जहाँ पे मुझे ऑलमोस्ट 60 से ज़्यादा पेशेंट्स का सर्जरी करके उन्हें ठीक करने का मुझे मौका मिला है। ये प्रोग्राम की शुरुआत डॉक्टर संजय ओक सर ने की है, जो हमें फ़िलहाल ना कि गाइड करते कि हम एकेडमिकली ग्रो करें, बाकी बट एज अ डॉक्टर हम लोग एक सोशली भी रिस्पॉन्सिबल है, इससे भी सर हमें गाइड करें, हमें कल्चर करें और हमें मोटिवेट कर रहे हैं। मी या कॅम्प सोबत आणि ओक सरांसोबत असोसिएटेड आहे सिन्स पास्ट 3 इयर्स. 3 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या पेरिफेरी ठिकाणी जाऊन कॅम्प्स कंडक्ट करतो, लहान मुलांचे ऑपरेशन्स करतो, डे केअर सर्जरीज, ज्यात अनेक सर्जरीज जसं की हर्निया, हायड्रोसिल, सर्कमसिशन, अनडिसाइडेड टेस्टिस हे सगळे इन्क्लुडेड आहेत. आम्ही सरांबरोबर ऑलमोस्ट 3 वर्षापासून जोडलेलो आहोत आणि ओक सरांनी आम्हाला शिकवलं की जे पिडियाट्रिक सर्जरीचे कॅम्प्स आहेत, जे सर रेग्युलरली करत होते शहापूर आणि पनवेलला, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे आधी आम्हाला काहीच माहिती नव्हतं याचं. पण सरांनी आम्हाला सोयी लावून दिली की तुम्ही एकदा या, दोनदा या, आणि कॅम्प्स करून आम्हाला कळलं की ह्या पाठीमागे महत्त्व काय आहे. म्हणजे ज्या मुलांना आपल्याला छोटी शस्त्रक्रिया करायला लागते ती आपण त्यांच्याचकडे जाऊन, म्हणजे डॉक्टर माझ्या द्वारी तसं एक म्हटलं मराठीत तरी चालेल की आम्ही सगळ्याकडे जातो. सातारा आहे, ठाणे डिस्ट्रिक्ट आहे, रत्नागिरी आहे, कुडाल आहे, सगळ्याकडे जाऊन आम्ही तिथे ऑपरेशन करतो, जिथे सरकारने आम्हाला ऑलरेडी सोयी करून दिली आहे की तिथे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहेत आणि छोट्या ऑपरेशन आम्ही तिथे पार पाडू शकतो. आणि मोठ्या ऑपरेशनसाठी आम्ही त्यांना मुंबईला बोलवतो, का तर आम्ही त्यांना सायन हॉस्पिटलला बोलवतो, का तर कौशल्य हॉस्पिटलला बोलवतो. आम्हाला शाळेमधून मालूम पडलं सिव्हिल आलेले, डॉक्टर पण खूप छान आहे, मुंबईतून डॉक्टर आलेले, सर्व व्यवस्थित आहे. आम्हाला इथं माहीत पडलं की मुंबईचे डॉक्टर येत आहे म्हणून, संजय दादा, तर मग आम्ही इथं ॲडमिट झालो. आम्हाला काही 1 रुपया लागला नाही. मुलीचा बोलण्याचा प्रॉब्लेम आहे, त्या ऑपरेशनला तुम्हाला काही खर्च लागणार नाही. ऑपरेशनला आम्ही आलो नाही, इथं सुविधा पण खूप व्यवस्थित आहे. इथं काही रात्री आम्ही मुक्कामी आलो होतो, मुक्कामी आल्यानंतर आम्हाला जेवणाची सोय, राहण्याची सोय केली होती. सकाळी आता ऑपरेशन आहे आमचं मुलीचं, ऑपरेशन बी सर्व ओके आणि पैसे वगैरे काही आम्हाला लागणार नाही. मला पोटात दुखत होता, पण आज नाही सांगत होतं डॉक्टर. मग मला माहीत पडलं, मग मी इंदिरा हॉस्पिटलला आला. तुमच्या नातूला हारणे आहे ते तिथं या, बरं फ्रीमध्ये आहे. मी त्याचे आभारी मागेन राहतो. आम्हाला इथं सगळं व्यवस्थित सोयी निर्माण करून दिल्या त्यांनी. माझा मुलगा आता ऑपरेशनला गेलेला आहे, मुंबईचे डॉक्टर त्याचे ऑपरेशन करत आहेत, त्यांची मी आभारी आहे. आणि मी गरीब पण होती, हातमजुरीवरती आहे आम्ही, माझ्याकडे एवढे पैसे पण नव्हते, पण माझ्या मुलाचे इथं ऑपरेशन होते, मी त्यांची आभारी. किती वर्षाचा आहे तुमचा बाळ? 5 वर्षाचा आहे आणि फ्रीमध्ये केलं त्याच्याबद्दल खूप आभारी आहे. ते ठीक आहे, ते आम्ही आमचं काम करतो आहोत. पण ही वस्तुस्थिती आहे, ही छोटी छोटी मुलं अंगणवाडीमध्ये जातात, तिथे ज्ञान संपादन तर होतंच, त्याच्याचबरोबर त्यांच्या न्यूट्रिशनकडे बघितलं जातं शासनामार्फत. आणि तिथले ज्या आशा वर्कर असतात किंवा तिथले जे हेल्थ वर्कर असतात ते या मुलांना आयडेंटिफाय करतात. आणि मग कॅम्प ठरल्यावरती साधारणतः 1 महिना आधी मला एक लिस्ट येते की ह्या वयोगटातली ही मुलं आहेत आणि त्यांना असे प्रॉब्लेम्स आहेत. आता आज ह्या बाईंचा हा बाळ 5 वर्षाचा आहे, छान झोपलाय, ऑपरेशन झालेलं आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी जे दुखणं अंगावर काढलं ते आज या कॅम्पमध्ये आपण त्याचं संपूर्णपणे निराकरण केलेलं आहे आणि तो आपल्या घरी एक पुन्हा आनंदी सुदृढ बालक म्हणून परत जाईल. सन 2006 ते 2009 या 3 वर्षात सरांच्या मार्गदर्शनाखाली मी याकडे प्रावीण्य मिळवलं आणि हे प्रावीण्य घेऊन गेल्या 15 वर्षापासून मी धुळ्यासारख्या लहान ठिकाणी येऊन प्रॅक्टिस करत आहे. सरांच्या प्रेरणेनेच तसं शिशु शल्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज शिरपूर यासारख्या ठिकाणी मी येऊन ही सेवा देऊ करत आहे. तसेच यापुढेही जेव्हा जेव्हा हे कॅम्प होतील त्यावेळेस मी येऊन हे कार्य करेन. खाली आमची एवढी रिक्वेस्ट आहे लोकांना की ही जी संस्था आहे त्याला तुम्ही मदत केली तर मुलांबरोबर अगर आई वडील पण येतात तर त्यांची राहायची, यायची, जायची सोयी होऊ शकते. त्याला आम्हाला कोऑर्डिनेट करायला 1-2 दिवस लागतात, त्याच्यासाठी आम्हाला मुलांना 2 दिवस तिथे ठेवायला लागतो. खूप सारे NGO आहेत आमच्याकडे जी लोक त्यांना जेवण आणि ब्रेकफास्ट पुरवतात आणि पेशंट परत चांगला होऊन जाऊ शकतो. ह्याच्यात खूप तरी आजार असे आहेत जे गावात ट्रीटच होत नाहीयेत आणि मुलांना ते असेच सोडून देतात.
आणि ते 10 वर्षाला 11 वर्षाला आमच्याकडे येतात. त्याच्यापेक्षा अगर आम्ही हे स्कीम्स खाली गावागावा जाऊन अगर आम्हाला कळलं की ही ऑपरेशनची गरज आहे आणि तिथे होऊ शकत असेल तर आम्ही केलं तर समाजाला खूप मोठा फायदा होणार आहे त्याचा. नाव काय पिल्लू तुझं? रुद्र. आणि आडनाव काय? हा, रुद्र पावरा. पावरा हे नाव डोळ्याच्या बाजूला या बाजूला जास्त कॉमन आहे. हा, रुद्रला उजव्या बाजूला हर्नियाचा त्रास आहे आणि शू करताना पुढची त्वचा थोडीशी टाईट आहे. त्यामुळे रुद्रवरती 2 शस्त्रक्रिया आपल्याला करायच्या आहेत. राईट साईडची हर्निओटॉमी करायची आहे आणि सर्कमसिजन करायचं आहे. रुद्र, शाळेत जातोस का? कितवीत आहेस? अरे वा. आणि वर्गात मुली आहेत का रे तुमच्या? तुला कोण आवडते रे? हा जो प्रश्न आहे ना, हा मी माझ्या प्रत्येक लहान रुग्णाला चिडवायला विचारतो आणि शपथ सांगतो, एकही मुलगा एकाही मुलीचं नाव सांगत नाही. 10 वर्षांनी फक्त मुलींचीच नावं ते सांगतील याची मला खात्री आहे. Lots of variety of problems, surgical problems in children, as we know. And anxiety is with the parents most of the time, because they have to go through bear the expenditure. It's countless. Most of them are congenital problems. Congenital, I mean, is problems since birth. That's how it is. And quite a few of them require surgery. If you ask for a cost in a private healthcare setup, obviously it may range from one hospital to the other, but on an average, quite a bit is unaffordable unless they get assistance. In fact, when we do these surgeries which is facilitated by the NGOs, there are some children who won't even get operated in their lifetime if we do not go to them and operate there. आम्ही एकदम दुर्मिळ पेशंट्स असे बघतो की ज्यांना तिथे काहीच सोय नसते आणि त्यामुळे आम्ही जातो, त्याच्यामुळे त्यांची खूप मदत होते किंवा त्यांना त्यांच्या गावोगावी फॅसिलिटीज मिळतात. शिवाय ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ऑपरेट करतो त्या हॉस्पिटल्सना पण बऱ्यापैकी डेव्हलप करण्यात आलेलं आहे, कारण की आम्ही रेग्युलरली जातो. जे रिक्वायरमेंट्स आहेत त्याप्रमाणे ते अपडेट करत आहेत. If you ask me, there was a time where 2 Sundays in a month we used to just go and operate in outskirts of Mumbai. And it was completely free of cost. We used to operate about 13 to 15 children, sometimes even more. And the satisfaction that parents, of course, have satisfaction, but even the satisfaction that we get as doctors is immense, because this is how we can give it back to the society. गेली 12 वर्ष अव्याहतपणे दर रविवारी महाराष्ट्राच्या कुठल्या ना कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये आम्ही या शस्त्रक्रिया करतो. शिशु शल्य प्रतिष्ठान याची जी निर्मिती झाली ती युनिव्हर्सल स्पोर्ट्स फाउंडेशन, स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन ह्या मोठ्या संख्येच्या पंखांखाली झाली. म्हणजे मी असं म्हणेन की युनिव्हर्सल स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन ही आमची अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे आणि ज्याचा एक भाग शिशु शल्य प्रतिष्ठान आहे. स्वतःचं वेगळं ट्रस्ट करणं, प्रतिष्ठान करणं मला कठीण नव्हतं, पण मी तो मोह टाळला. कारण माझं जे मूळ काम आहे, आत्मा आहे, ती रुग्णसेवा आहे, नवीन हॉस्पिटलची निर्मिती आहे, ह्याच्यातला मला वेळ दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये खर्च करायचा नव्हता. पण युनिव्हर्सल स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनचे जे बाकीचे सदस्य आहेत त्यांच्या निष्ठा प्रखर आहेत आणि त्याच्यामुळे त्या मोठ्या छत्राखाली शिशु शल्य प्रतिष्ठान आता काम करत आहे. वर्षाला साधारणतः 800 ते 1200 ऑपरेशन्स आम्ही या प्रतिष्ठानच्या मार्फत करतो. आणि जे रुग्ण अजिबात मोठ्या शहरांमध्ये येऊ शकत नाहीत, यायला घाबरतात, अशा सगळ्या रुग्णांना त्यांच्या घरांच्या जवळ जाऊन आम्ही शस्त्रक्रियेची सेवा देतो. 12 वर्षापूर्वी अंदाजे 2012-13 मध्ये मी जेव्हा ह्या कामाला प्रारंभ केला, मी सुरुवात केली होती देरवणपासून, त्याच्यानंतर एक एक शहरं जोडली गेली. आज मागे वळून बघताना लक्षात येतं की सुरुवात केली तेव्हा मी एकटाच होतो, मी एकटाच जायचो. त्याच्यामुळे साधारणतः 20 ऑपरेशन्स एका दिवसामध्ये मी करू शकत होतो. पण माझं भाग्य असं होतं की हेतू चांगला असल्यामुळे खूप सदस्य भेटत गेले. डॉक्टर राकेश शहा म्हणून माझा सहकारी होता, आता डॉक्टर अभय गुप्ता, पारस कोठारी आणि हे जे सगळे विद्यार्थी आहेत, या मुली आहेत बरोबर काम करणाऱ्या, हे या प्रतिष्ठानचं खरं सामर्थ्य आहे. कारण मी अजून 5-10 वर्षांनंतर काम कमी करीन, थांबवीन, पण हे पुढे नेण्याचं जे कार्य आहे ते पुढच्या पिढीनं हातात घेणं हे आवश्यक आहे. आणि तिथे ही आदिती आहे, नंदिनी आहे, मैत्रेयी आहे आणि अशा अनेक माझ्या विद्यार्थिनी आहेत ज्यांनी 3-5 वर्ष माझ्या
हाताखाली काम केलं आहे, पिडियाट्रिक सर्जरी शिकली आहे. आज मला हटकून आठवण येते माझ्या शिक्षकांची, डॉक्टर श्रीमती स्नेहलता देशमुख, ज्या नुकत्याच आम्हाला सोडून गेल्या, पण ज्यांनी आम्हाला घडवलं. आणि त्याच्यामुळे हा एक शिक्षकाप्रती व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचा भाग आहे की मी माझे विद्यार्थी घडवतोय आणि त्यांना केवळ सर्जरीच शिकवत नाही आहे, तर समाजामध्ये नेमकी गरज काय आहे, आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे काहीही नाही असा जो समाजाचा एक फार मोठा गट आहे, त्यांच्यासाठी आपण काम करायला पाहिजे, त्यांचे अश्रू पुसले पाहिजे. आज तुम्ही बघा 5-5, 6-6 वर्ष या मुलांनी हे आजार स्वतःच्या अंगावरती काढलेले आहेत. जेव्हा शहापूरच्या आदिवासी पाड्यांमध्ये आम्ही काम करतो तेव्हा ते बिब्याचे चटके दिलेले डाग असतात. ह्या ग्रामीण घरगुती केलेल्या काही वेळेला अघोरी उपायांपासून जर यांना सोडवायचं असेल तर शिशुशल्य प्रतिष्ठानचं काम अधिक सक्षमतेनं पुढे नेण्याची गरज आहे आणि तिथे मला युनिव्हर्सल स्पोर्ट्स फाउंडेशनचा आधार लागतो. Shishu Shalya Pratishthan organization that looks after the surgical issues of children is extremely amazing. There are so many children who wouldn't get operated only if they don't get assistance. They would have just stayed the way it is lifelong. But because of these kind of organizations and Shishu Shalya Pratishthan, they are getting opportunity to get operated by the best of the surgeons. ये सारे प्रोग्राम के तहत हम ये सारे बच्चों को एक जगह पे गैदर कर पाते हैं, उनका इलाज कर पाते हैं. इससे मिलने वाला सेटिस्फैक्शन बहुत ही ज़्यादा है. प्लस हमें ये मालूम पड़ता है कि अपने कंट्री में बहुत ज़्यादा ज़रूरत है पीडियाट्रिक सर्जन्स की, क्योंकि बहुत ज़्यादा बीमारी प्रिवैलेंट है और जिन्हें इलाज की ज़रूरत है. आमचं हे सौभाग्य आहे की आम्ही सेकंड जनरेशन ऑफ डॉक्टर्स असे सर आमचे तयार करत आहेत, जेणेकरून आम्ही हे पुढे कॅम्पचं जसं आहे चालू ठेवू आणि अनेक मुलांची मदत करत राहू पेरिफेरीमध्ये. हेच आमचं ध्येय आहे आणि आम्ही हे कंटिन्यू करू. ह्यासाठी जे आमचे मार्गदर्शक आहेत ते म्हणजे डॉक्टर संजय ओक सर आणि डॉक्टर पारस कोठारी सर, हे आम्हाला अनेक वर्षांपासून इन्स्पायर करतात की आम्ही अशी कामं करू शकतो. ह्याच्यामधून खरं सॅटिस्फॅक्शन ह्याच्यामधून आम्हाला मिळतं. सरांमुळेच आम्ही खूप लकी समजतो स्वतःला की आम्हाला असे गाईड आणि असे प्रोफेसर मिळाले जे आम्हाला नॉर्मल एज्युकेशन सोडून सुद्धा सोशल वर्कमध्ये देखील पुढाकार देतात. I would like to thank Dr. Oak sir, Dr. Paras Kothari sir for being my mentor and for helping us grow not only academically but in all aspects, also as a socially responsible citizen, and to help us serve the country even in the rural part of India and not to let us limit it to ourselves to only cities. Thank you sir, and I look forward to work and to grow the camp that sir has started enormously, and I would like to see it as a national program and as a national successful camp done by any pediatric surgeon. Thank you.